हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि खूप म्हणजे 1-2 दिवसांनी मी चालू करतो परत व्हिडिओ, कारण का तब्येत जरा थोडी डाऊन होती, अजून पण आहे. अरे शुभम, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ए सावकाश जा. तर जाऊ जरा गणपती बघायला. 4था दिवस आहे आज. चला. हाय व्यास भाई. नाही चला पाया पडा. तो फक्त मलाच घाबरतो. मी बोलले ना पाठी फिर, तिथे नाही जायचं तर नाही जायचं. तो आणि घाबरतो. लास्ट टाइम आपण नंदुरबारचं वावर बघितलेलं. हे आता आमचं कोकणातलं वावर आहे. कसलं सुंदर आहे. चारी साईडने डोंगर आहेत आम्हाला. इथे काय नाही, एकदम भारी विषय. नंदुरबारला आपण काय बघितलेलं होतं, काय बोलतात ते, सीताफळची झाडं. इथे सीताफळची झाडं नाही आहेत. इथे आपली आंबा, काजू, चिकू अशी झाडं आहेत, पण मोस्ट ऑफ आंबा आणि काजू. बाकी अशी चोंड्यामध्ये भातशेती गेली. तर हे आमच्या गावाचं मंदिर, श्री भैरी जोगेश्वरी माता प्रसन्न. हे बघा, वाव. अरे लास्ट टाइम दिलेलं ना क्या पेपरमिंटच्या गोळ्या आणले होते मागे. हा, तयावाल्या पाहिजे की दुसऱ्या दुसऱ्या कुठल्या श्रीखंडाच्या? अरे नाचवतोय. तू पण 2 स्टेप कर. तुझं काय? मंचुरियन बनवतात काय? हा बघ. ए वहिनी, आज चाललंय बा बाहेर. भावाने उपवास सोडला. रात्रीचे 12 वाजलेत, उपवास डायरेक्ट सोडला. किती दिवसांनी रे? 1 महिन्याने ना की 1.5 महिना? डेंजर विषय. ए ते साईडला कर ना, भाताच्या साईडला कर ना. ये देखो चिकन. हा आमचा घरचा नवीन रखवाला आहे, शेरू शेठ. बढिया ना. चला, सकाळ सकाळ झाली आपली, जाऊ आता बाहेर. सो नमस्कार मित्रांनो, जरा आलो नेटवर्कमध्ये व्हिडिओ वगैरे अपलोड करायला. खूप सुंदर वातावरण आहे, सुंदर रम्य. या गणपतीला कमी आणि घरात जास्त आहे. जरा कॉफी ठेवली आहे. कॉफी आहे की काय आहे? मिल्कशेक बनवलाय, पण वहिनीने बनवलाय. असं एका साईडला कॉफी, एका साईडला पाणी तापत ठेवलंय. काही संबंध नाही.
आंघोळ केलेली आहे, एकदम पांढरी अशी मस्त कॉफी केली. आपला उभा आहे अंगणामध्ये मी. ओ गोल, माझं डोकं दुखतंय भाई. चांगले आले. इथल्या दुधामध्ये फरक आहे भाई. इथे चहा पण आहे ना, एकदम ती हत्तीच्या कलरसारखी होते, ग्रे कलरसारखी, पण टेस्टी लागते. सकाळ झाले भावांनो, पाणी भरायचं काम चालू आहे. सकाळ सकाळची कसरत. गुड मॉर्निंग मित्रांनो. पाणी भरण्याचा कार्यक्रम चाललाय. घागर घेऊन गवळणी चालल्यात. भाजपला ती व्हॉट्सअपला याच्या गावात तुझं काहीतरी भलतच. देना नाही बोल. तू ह्याच्यात बोल. पहिलं बोल. पहिल्यापासून पैसा झाला खोटा. पैसा झाला खोटा. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि मी आता निघतो आहे. गौरी गणपती आज विसर्जन आहे, पण मी थांबणार नाही. मी डायरेक्ट आता पुण्याला जातो, कारण का ही लोक विसर्जन झाल्यानंतर थेट मुंबईला निघणार आहेत डायरेक्ट रात्रीच्या वेळी. आणि मी नाही जाऊ शकत, कारण का ते एकट्याला परत जायला लागेल आणि परत तो घाट वगैरे आहे, रिस्की आहे. तर मग त्यापेक्षा बोललो आताच निघूयात, विसर्जन यावेळी गाईज मिस करतो आहे. आता थेट आपण कधी भेटू? मॅचच्या दिवशी. मॅचच्या टायमाला डिसेंबर. चला भाई, हे लोक थांबणार आहेत. एन्जॉय. गाईज मी आता इथे वरंद घाटामध्ये आहे आणि कसला सुंदर धबधबा आहे यार समोर. आय डोंट नो, म्हणजे होतं व्यवस्थित दिसतंय, पण एकदम भारी आहे. एनिवे जास्त थांबत नाही इथे, छोटासाच घाट आहे, लगेच निघतं इथं. हा फोन मी कॅमेराने काढला ॲक्च्युली, कारण गोप्रो एवढा लांब जात नाही. तर चला जाऊ पुढे, थांबत नाही आपण. गाईज मी आता वरण घाटात आहे आणि वरण घाटामधून बघा काय सीन आहे गाईज यार, केवढं भारी दिसतंय सिरियसली. निसर्गाने काढलेलं चित्र. आता सध्या मी सह्याद्रीच्या कुशीत आहे, केवढं मस्त वाटतं यार, किती भारी आहे. हा सर्व कोकण आहे त्या साईड.
तर काहीच वरण घाटामध्ये थांबलो आहे चहासाठी. आणि तुम्ही आता समोरचा सीन बघा, केवढा एक नंबर दिसतो, केवढा भारी दिसतो यार, किती सुंदर आहे. म्हणजे खरंच निसर्गाने काढलेलं चित्र आहे आणि खूप भारी दिसतंय. आणि ह्या साईडला बघा एकदम उंच असे कडा आहेत. तेवढंच सुंदर आहे तेवढंच डेंजर पण आहे, कारण का इथे दरडही कोसळतात. म्हणजे आता येताना मी दगडी अशी पडलेले पाहिल्या आणि खरंच पडतात ही दगडी. हा पण घाट तसाच आहे, तामिनी घाटात पण तशीच भीती आहे. जास्त वेळ थांबणं रिस्की आहे इथे. ॲक्च्युली मी इथे का थांबलो, कारण का लोकल जर माणसं आहेत त्यांनी कॅन्टीन टाकलेलं आहे, तर ऑब्वियसली इथे तेवढ्या रिस्क नाही आहे. म्हणून बोललो थांबू, चहा पिऊ आणि मग पुढे जाऊ. लय भारी लागतो चहा पण, कसला भारी वाटते. जाऊ आता फटाफट पुढे. फायनली काही झालो आणि आलो आणि बोललो काहीतरी खाऊयात आणि चहा पिऊयात आणि इथून जाऊयात. शेवट पोचलो की इथे एंड करू. तर खूप साऱ्या प्रवासानंतर रूमला आलो मित्रांनो. आणि खूप सारा पाऊस होता आणि खूप सारी वळणं, डेंजर रोड होता. त्यानंतर रूमला आलो आहे आणि पूर्ण प्रवासाची जर्नी करायची तर बदलापूर ते खेड आणि खेडातून सरळ माझ्या घरामध्ये गणपतीचं आगमन, गणपतीचं आरती, बाला डान्स, विसर्जन नाही आपल्याला मिळालं, कारण का लवकर मला रूमला यायचं होतं. भावंड आज माझी सकाळी परत म्हणजे संध्याकाळी निघतील मुंबईला जायला. तर असा काय आपला एक ब्लॉग आहे. खूप मजा केली आहे मित्रांनो. ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम मित्रांनो. चला बाय बाय.